आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच महाडीतून महाड इमारत दुर्घटनास्थळावरून एक सुखद धक्का देणारी ही बातमी खरं तर म्हणावी लागणार आहे। तब्बल 18 ते 19 तासानंतर एका 6 वर्षांच्या मुलाला ढिगारा खालून सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला या ठिकाणी मोठं यश आलेलं आहे। तब्बल 18 तास या ठिकाणी हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी या जवानांची आशा जी आहे ती पल्लवित झालेली आहे। आशा वाढलेली आहे की अशाच पद्धतीने आणखीन काही जण देखील सुखरूप आपल्याला बाहेर काढण्यास मिळतायत का असं देखील त्यांना वाटतं आहे। आमचे प्रतिनिधी थेट घटनास्थळावरून आपल्याला प्रत्येक क्षणाचे अपडेट देत आहेत। प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, खरं तर हा 6 वर्षांचा मुलगा सुखरूप बाहेर त्याला काढल्यानंतर आता कुठेतरी आणखीन आशा वाढलेली आहे की अशीच काहीशी जी माणसं अडकल्याची शक्यता वर्तवली जाते ती देखील अशीच काहीशी सुखरूप असतील का? स्वाती, आता जर आपण पाहिलं तर मोहम्मद बांगी हा सुखरूपपणे या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांना बाहेर काढलं, पण त्यापेक्षाही पुढचं जे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं ते अतिशय हृदय हेलावणारं चित्र होतं। कारण मोहम्मद ज्या ठिकाणी होता त्याच्यावर त्याची आईने त्याला सुखरूपपणे अलगदपणे पोटाशी धरलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि ती त्याची आई जी आहे तिच्या अंगावर स्लॅब पडलेला आहे आणि तिच्या पोटाखाली जो आहे मोहम्मद बांगी जो आहे तो सुरक्षित होता। कुठेतरी त्या मातेनं त्या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण स्लॅब जो आहे तो आपल्या अंगावर या ठिकाणी घेतला। तिचं या ठिकाणी मात्र दुर्दैवाने निधन झालेलं आहे आणि तिच्या खाली सुखरूपपणे जो मोहम्मद बांगी आहे तो सुखरूपपणे या ठिकाणी बाहेर पडला, पण जेव्हा तिच्या आईला या ठिकाणाहून काढलं तेव्हा मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। पण हृदय हेलावणारं हे संपूर्ण चित्र आहे आणि मातृत्व दर्शवणारं देखील आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने आपल्या पोटच्या मुलाला जे आहे ते या ठिकाणी वाचवलं आणि पोटाशी धरून त्याला जिवंतपणे सुखरूपपणे या ठिकाणी ठेवलं आणि तो आता सुखरूपपणे बाहेर निघाला। पण दुर्दैवाने त्याची आई जी आहे नसीम बांगी तिचं मात्र या ठिकाणी निधन झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी प्रफुल्ल, हृदय हेलावून टाकणारी अशी ही घटना या ठिकाणी पाहतोय। खरं तर मुलगा वाचलेला आहे त्यामुळे सगळ्यांनाच एक सुखद धक्का बसला होता, मात्र त्याची आई या ठिकाणी मृत मिळाली त्यानंतर मात्र निश्चितच वाईट वाटतंय। अजून कशा पद्धतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, आणखीन किती जण या ढिगाऱ्याखाली असू शकतात असा अंदाज आहे आणि किती वाजेपर्यंत साधारण या हा जो सगळा ढिगारा आहे ते उपसण्याचं काम या ठिकाणी चालू शकतं? प्रफुल्ल, स्वाती, आपण जर पाहिलं जवळपास 18 ते 19 तास जे आहेत ते या संपूर्ण ढिगारा उपसण्याचं काम केलं जात आहे। पण आता जो ढिगारा उपसला जातो तो अत्यंत हळूवार पद्धतीनं उपसला जातोय, कारण की एक मृतदेह जे आहे ते या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात। आता 2 मृतदेह जे आता थोड्याच वेळापूर्वी काढण्यात आले आणि एक जिवंत मोहम्मद बांगी जो आहे तो या ठिकाणी बाहेर पडला आहे आणि याच ठिकाणी आणखी त्याचे 2 भावंड जे आहेत ते देखील या ठिकाणी असल्याची शक्यता आहे, कारण एकाच घरात 3 भावंड आणि एक आई या ठिकाणी होते, त्यामुळे आणखी या ठिकाणी 2 जण असण्याची शक्यता जी आहे ती एनडीआरएफचे जवान व्यक्त करतायत। आपण जर पाहिलं तर एकूण 16 जण मिसिंग होते, त्यातल्या 2 डेड बॉडीज जे आहेत ते या ठिकाणी मिळाले आणि एक मोहम्मद बांगी जो आहे तो जिवंतपणे या ठिकाणी बाहेर निघाला। म्हणजेच आता कुठेतरी 13 मिसिंग केसेस जे आहेत ते आहेत या ठिकाणी आहेत आणि त्यांना शोधण्याचं काम जे आहे एनडीआरएफचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणखी बराच मलबा जो आहे, कारण आता हा तिसऱ्या मजल्यावर हे बांगी कुटुंब राहत होते, आणखी 2 मजले जे आहेत ते खाली ते देखील ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रफुल्ल, बचाव कार्याची ही जी प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे या संदर्भातली अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्त धन्यवाद या माहितीसाठी। तर कालच्या दुर्घटनेच्या दिवशी काल सकाळी 10 वाजताच इमारतीच्या एका बीमचं प्लास्टर कोसळलं होतं आणि याची तक्रार त्या रहिवाशांनी बिल्डरकडे केलीही होती, पण बिल्डरनं या बीमला प्लास्टर करून देतो असं आश्वासन दिलं। जर याकडे गांभीर्यानं पाहिलं असतं तर यापुढची दुर्घटना टळू शकली असती असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की हाच तो बीम आहे ज्याचं प्लास्टर पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि ही तक्रार तिथल्या रहिवाशांची गांभीर्याने घेतली नसल्यामुळेच ही पुढची मोठी दुर्घटना घडलेली आहे, ज्यामध्ये अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, मात्र घटनेला तब्बल 18 ते 19 तासांपेक्षा अधिकचा वेळ होत आलेला आहे। मात्र कुठेतरी एक आशेची किरण 6 वर्षांचा मुलगा जिवंत बाहेर त्याला काढण्यात यश आल्यामुळे निर्माण झाले की अशीच जी अडकलेली अजून काही लोक आहेत ती देखील अशी सुरक्षित असतील अशी आशा करूयात आणि सदिच्छा व्यक्त करूयात की त्यांना देखील एनडीआरएफचे हे जे पथक आहे ते जवान सुरक्षित बाहेर काढतील। आणखीन काही तास हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू राहणार आहे।
त्यामुळे आता दोषींवरती निश्चितच गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होण्याची शक्यता, त्यांच्यावरती कडक कारवाई निश्चितच झाली पाहिजे, कारण अनेकांचा जीव घेणारी ही जी माणसं आहेत त्यांना कडक शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. यानंतर बघूयात पुढची बातमी. शिवसेनेचे मंत्री अनिल परब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय. परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आहे, त्यामुळे या भेटीमागचं नेमकं औचित्य काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आहेत आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय. आज विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्याच संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची देखील परब यांनी माहिती दिली आहे. राज्याचे मंत्री अनिल परब आहेत. आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, काय संदर्भात भेट झाली? 7 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या तयारीसाठी विरोधी पक्षनेत्यांची भेट घ्यायची असते. संसदीय कार्यमंत्र्यांनी ही प्रथा परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आता मी विरोधी पक्षाशी चर्चा करून आलेलो आहे. दुपारी 3 वाजता बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक आहे. या बैठकीत हे सगळे मुद्दे, अधिवेशन कशा पद्धतीने चालेल हे नक्की होईल आणि त्याच्याप्रमाणे अधिवेशन होईल. तर भारतीय जनता पक्ष अशी मागणी करते किमान 1 ते 2 आठवड्यांचं अधिवेशन झालं पाहिजे. कोरोनाचं दुपारी ठरेल 3 वाजताच्या बैठकीत की किती दिवसाचं अधिवेशन व्हायचं आहे. बाकी काही राजकीय चर्चा? धन्यवाद. तर हे होते अनिल परब, ज्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आज कामकाज सल्लागार समितीची जी बैठक होणार आहे त्या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. पण अर्थात जेव्हा शिवसेनेचे मंत्री अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना भेटतात तेव्हा राजकीय चर्चा निश्चितपणे होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. तर निधी वाटपावरून ते कालपासून नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गोरंट्याल हे आज अजित पवारांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत. सागर, भेटीमागचं कारण? स्वाती, काँग्रेसच्या काही आमदारांना विकास निधी दिला गेला नाही यामुळे नाराजी आहे आणि सामनामधून सुद्धा या संदर्भात भाष्य केलं गेलं आहे. संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं. त्याला प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील दिलेलं आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातला हा नाराजी नाट्याचा सामना परत एकदा दिसत आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची कायम चर्चा होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरविकास खात्यातील निधी हा दिला गेला नसल्याचा आरोप गोरंट्याल यांचा आहे आणि विशेष म्हणजे फक्त काँग्रेसच्याच आमदारांना दिला गेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना मात्र तो दिला गेला, अशी नाराजी काँग्रेसच्या आमदारांची आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि मुख्यतः वित्तमंत्री असणारे अजित पवार यांनी गोरंट्याल यांना बोलून घेतलेलं आहे आणि त्यांची समजूत काढणं आणि त्यांना विकास निधी कशा इतर मार्गाच्या माध्यमातून देता येईल या संदर्भात चर्चा आहे असं सांगितलं गेलेलं आहे. अगदी सागर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर महाड दुर्घटनेसंदर्भातली दुसरी महत्त्वाची बातमी आपण या क्षणाची ही दृश्य पाहतोय. थेट घटनास्थळावरून अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. अत्यंत कमी कालावधीत बांधली गेलेली ही इमारत जी आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे. या दुर्घटनेला आतापर्यंत 19 तास उलटून गेलेले आहेत. आणखीन काही या ठिकाणचे रहिवासी जे इमारतीत राहत होते ते ढिगाऱ्याखाली दाबले गेले असल्याची शक्यता आहे आणि त्यांनाच आणखी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफचे पथक जे आहे ते या ठिकाणी करत आहे. काही क्षणांपूर्वीच सगळ्यांनाच एक खूप मोठा सुखद धक्का बसला, तो म्हणजे 19 तासांच्या या बचाव कार्यामध्ये एका 6 वर्षांच्या बाळाला, 6 वर्षाच्या मुलाला जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय त्या बाळाला बाहेर काढण्यात एक खूप मोठं यश या बचाव पथकाला मिळालेलं आहे. प्रफुल्ल साळुंखेकडे आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्याला अपडेट देत आहेत. प्रफुल्ल, काही क्षणांपूर्वी बसलेला हा मोठा सुखद धक्का आपण म्हणू शकतो. निश्चितच अनेकांचे जीव गेलेले आहेत, त्यामुळे एक मोठी दुर्घटना तर आहेच, मात्र हृदयाचा ठोका कुठेतरी चुकवणारा तो क्षण होता जेव्हा तो मुलगा सुखरूपपणे बाहेर आला.
नक्कीच या ठिकाणी आताच जो मोहम्मद आहे तो मोहम्मद या ठिकाणी बाहेर निघाला आहे आणि त्याला NDRFचे जवान असतील आणि तेच जे ट्रॅकर आहेत महाबळेश्वर ट्रॅकरचे काही मुलं आहेत त्यांनी या ठिकाणून सुखरूपपणे बाहेर काढलं आणि एक 6 वर्षाचा मोहम्मद बांगी जो मुलगा आहे तो बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळते. दुर्दैवाने त्याची आई जी आहे ती या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. स्वाती. अगदी प्रफुल्ल, ज्या जवानांच्या हाती हा मुलगा सुखरूपपणे लागला होता त्या जवानांची खरं तर पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय होते जेव्हा की तब्बल 19 तास ते बचाव कार्य या ठिकाणी करत आहेत. 1-2 जणांचे त्यामध्ये मृत्यू झाला, काहींचे मृतदेह त्यांच्या हाती लागले, मात्र अचानक असा मुलगा सुरक्षितपणे त्या ठिकाणी रडल्याचं त्यांना आवाज आला आणि त्यानंतर तो त्याचा हात हलल्याचं त्यांना बघायला मिळालं. त्यावेळी त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती, काय वाटलं त्यांना आणि आता हा मुलगा सुरक्षित बाहेर आल्यानंतर त्यांच्या बचाव कार्यामध्ये काही बदल झालाय का? नक्कीच आपण जर पाहिलं तर मोहम्मद बांगी जेव्हा या ठिकाणी त्याच्या खाली एक मृतदेह होता आणि त्याला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते NDRFचे जवान या ठिकाणी करताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतर मलबा जो आहे त्या ठिकाणी मलबावरून एक छोटा हात जो आहे तो बाहेर आला आणि रडण्याचा देखील आवाज आला आणि तात्काळ हे सगळं JCBचं काम आहे थांबवण्यात आलं आणि हळूहळू जो आहे त्याचा मलबा जो आहे तो बाहेर काढण्यात आला आणि त्या ठिकाणी मोहम्मद बांगी हा रडताना या ठिकाणी NDRFचे जवान असतील त्याचबरोबर महाबळेश्वर ट्रॅकरचे काही मुलं आहेत त्यांना दिसलं आणि त्याला अलगदपणे हळुवारपणे ही संपूर्ण माती बाजूला करून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर हा मुलगा बाहेर आल्यानंतर आणखी तिथे त्याची आई आणि 2 भावंडं असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जात होतं. त्याच पद्धतीने त्याची आई देखील समोर त्यानंतर थोड्याच वेळात तिला देखील बाहेर काढण्यात आलं पण तिचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्वाती. तिथे प्रफुल्ल, बचाव कार्य अजूनही या ठिकाणी सुरू आहे, ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि अशीच अपडेट घटनास्थळावरून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. बघूयात पुढची बातमी. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत पण त्यांनी इतक्या मोठ्या प्रश्नाकडे अद्याप का लक्ष दिलेलं नाही असा सवाल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. तुम्ही कसे या पद्धतीनं जा, या मार्गाने जा, हे करा, ते करा, अशा पद्धतीचं करणं गरजेचं होतं. परंतु आत्तापर्यंत तरी मला तसं काही प्रकार माननीय पवार साहेबांनी केलेला आहे असं मला तरी काय ऐकायला मिळालेलं नाही किंवा कुठं दिसलेलं नाही. मला असं वाटतंय की मराठा समाजाच्या एवढं भरभरून प्रेम करतोय, महाराष्ट्रातला प्रत्येक समाज प्रेम करतोय पवार साहेबावर, मग एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नावर पवार साहेबांचं दुर्लक्ष का, कशासाठी, हा खरा माझा प्रश्न आहे. काँग्रेस आमदारांच्या नाराजीचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी समर्थन केलंय. 3 पक्षांचं सरकार आहे त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. काही आमदारांमध्ये असलेली नाराजी आम्ही संवादातून घालू असंही थोरातांनी म्हटलंय. आघाडी सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे, 171 आमचे आमदार आहे, त्यांना त्यांच्या मतदारसंघाकरता समान न्याय मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा साहजिकपणे काँग्रेसच नाही तिन्ही पक्षाची आमची असणार आहे. त्या बाबतीत जो काही थोडासा अन्याय झालेले एकत्र आले त्यांनी काय ही नाराजी व्यक्त केली असेल ती दूर करू. पण संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की संसदेत केंद्रात भाजपविरुद्ध लढण्याऐवजी ते आपल्या सत्तेत इथंच लढतायत. आणि असं नाही, शेवटी मतदारसंघ हा आमदारांकरता 1 नंबर असतो आणि तो त्यांनी सांभाळला पाहिजे ही आमची अपेक्षा असते. मग त्यांना सांभाळण्याकरता मदत करणं, पाठीशी उभं राहणं ही जबाबदारी आमची. पण कुठेतरी हा आरोप होतोय की राष्ट्रवादीला जास्त जुकमाप दिली जाते, काँग्रेसच्या नेत्यांना निधी मिळत नाहीये. यामध्ये सगळे राष्ट्रवादीच्या सगळ्यांनाच मिळालं असेल असं माझं मत नाही. आणखी त्याच्यात काही जोडदार यांची असते. पण नाराजी आहे. नाराजी नाही, अपेक्षा आहे. बघूयात पुढची बातमी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 म्हणजे कोरोना रुग्णांच्या खात्यात कोरोना रुग्णांसाठी मदतीसाठी जो निधी या ठिकाणी जमा केला जातोय त्या निधीमध्ये देणगीदारांच्या मदतीनं 541.18 कोटी रुपये जमा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्षात फक्त 132.25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षानं दिली आहे. तर एकूण जमा झालेल्या रकमेच्या 24.43% जी रक्कम आहे ती तशीच शिल्लक असल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळतंय. तारखेला 541 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. जेव्हा माहितीच्या अधिकाराचा वापर केला तेव्हा आम्हाला अशी माहिती देण्यात आली की त्यापैकी फक्त 132 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे कोविडसाठी बनवण्यात आलं होतं ते खर्च करण्यात आलेले आहेत. म्हणजे
संपूर्ण रकमेच्या फक्त 25% रक्कम ही कोविडसाठी खर्च करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये जे उत्तर प्रदेश आणि बिहार किंवा अन्य राज्यामध्ये ज्यांना आपण बाहेरगावी पाठवलं त्यांच्यावरती जवळपास 88 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की आपण जे पैसे जमा झालेले आहेत त्याचा 100% वापर करावा. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी आहे विदर्भातून. विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणारा चिखलदरा पूर्णतः पर्यटकांवर अवलंबून असलेलं पर्यटन स्थळ आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चिखलदरा इथे पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे या ठिकाणचा हॉटेल व्यावसायिक, जिप्सी चालक, गाईड, दुकानदार, रेस्टॉरंट चालक अशा सर्वांवरतीच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून इथलं पर्यटन पुन्हा सुरू करावं अशी या व्यावसायिकांची मागणी आहे. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.